Shoreen. And Chintan, can you please come on the stage and explain? Hello. Actually, it's a group of many different advertisements or animated movies which our students or group members have created. The category is animation and VFX. It's dead.
थोडं थांबा, बोलायला कोणी आहे का मूवीचं? ओके, मूवीचं बोलायला कोणीच नाही आहे. बरं. ठीक आहे ना, दोन चार दिवस पूर्वी जाऊन येईल म्हटलं. 2-4 दिवस कसं आता कायमचं घेऊन जा. असं का म्हणता काकू? मग तुमच्या घरावर आहे, तुमच्या लेकराची निशाणी आहे, मी यांना कसं ठेवून देऊ? का तुझ्या बहिणीची निशाण नाही का? हे बघ, आमच्याकडं होतं नव्हतं तेवढं दवाखान्यात होतं. पोराचं आणि सुनाचं करता करता पार कंबरड मोडलं. आता यांच्या औषधाला आमच्याकडं पैसा नाही आणि तुला जर कटाळा आला असेल तर टाका अनाथ आश्रमात. काकू, ह्यात त्या लेकराची काय चुकू? चूक तर तुझ्या बहिणीची बी नव्हती, चूक माझ्या पोराची होती. त्यानं तोंड मारलं बाहेर आणि घेऊन आला बिमारी घरात. तो बी मोकळा झाला आणि ते बी मोकळं. आता एक उपकार कर, त्या पोरीतून घेऊन जा आणि आम्हाला मोकळं कर. तू तर नादात नाहीस ना? मी काय म्हणते ते कळत असेल ना तुला? तुझ्या घरी होय होय, येतो मी. नाते हे झाले विषारी, तुटली कशी आज दोरी, कोणी कुणासे नाता, वाटे मला सारे वैरी, नाते हे झाले विषारी, कशी आज दोरी, कोणी कुणासे नाता, वाटे मला सारे वैरी.
अक्षता वहिनी अहो कशाला आणली इकडं घरात एड्स रोगानं त्या पुरीचा बाप मेलाय तिची आई मेली अहो स्वतःच्या आजीने बी घरात घेतलं नाही तिला आणि तुम्ही घेऊन आला अहो खूप म्हणाले पण हे ऐकतच नाही. बघा बाई अहो आमचं काय तुमचंच नवं नाव संसार अजून पाय हलायचं तुमच्या घरात पण एवढं ध्यानात ठेवा त्या लेकरांना बाहेर नका निघू दे आमचे बी लेकरं खेळत असतात बाहेर येते मी जगणे कसावे हा तर लढा आम्हीच आमचा उचलला विडा जगणे कसावे हा तर लढा यशोदे आम्हीच आमचा आत ये जरा. उचलला विडा कोसाड घराते सारेच स्तब्ध काय हो इकडे जरा इकडे ये. अहो हे काय येण्यासारखं जरा वेळेचं भान ठेवा की. अगं 5-6 महिन्यांनी नवीन पाहुणे येणार. मग अशी वेळ आपल्याला भेटेल का? माझ्या एका प्रश्नाचं उत्तर देशील? काय मला सांग प्रश्नाची खरी आहे कोणती? अहो हा काय प्रश्न झाला. नाही नाही सांग ना पण. हे बघा कृष्णाची खरी आई ही देवकी होती पण त्यांचं पालन पोषण ही यशोदेनं केलं. मग तू सुद्धा यशोदा असेल त्या दोघांना पडला नाही त्यांचा तिरस्कार करू नकोस. हे बघा ते मला नका सांगू. मला त्यांची वस्तू जिथे करायची ना तिथं करायचं. मला नाही जमायचं. नाही तर मी एक वर सोडून जाईल. अगं अगं असं एकेरीवर नको येऊ. ठीक आहे तुझ्या म्हणण्यापर्यंत पण मी बाहेर जाऊन येऊस तर 2 दिवस त्या मुलांचा चांगला सांभाळ त्यांना त्रास देऊ त्यांची काळजी घेऊ. मी वापस आल्यावर त्यांची कुठंतरी सोय करू. काय केलं तर मी 2 दिवस गावाला चाललो. मामीला त्रास द्यायचा नाही बरं का? हं? मन जळते हळहळते यातनांनी तळमळते मन जळते. चिव चिव तुला काय होतंय चिव थांब मी मामीला बोलून आणते. तुला सांगितलं ना की जागा सोडून इकडे तिकडे फिरायचं नाही म्हणून. थंडीची वाजते काकड्याला काहीतरी द्या तापीची गोळी. हो हो तुझी आई पैसेच ठेवून गेली माझ्याकडं. चल काहीतरी मरणारच आहे. आम्ही कसं काय हे बघ जास्त तोंडात तोंड देऊ नका. जेवढं सांगितलं तेवढं कर आणि आहे तेच काम कर. चल जा तिकडे. दीदी मला खूप थंडी वाजते ग. आपली 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 आई असते तर तिला कसं आपली आई आपल्या सोबतच आहे. मग ती दीदी ती दिसत कशी नाही. आई बघत आहे